एक तो ये है कि सबसे पहले हाथरस की जो घटना है उसके बारे में हमने भी आंदोलन किया है। और हमें इस पूरी घटना के अंदर दुख इस बात का हो रहा है कि एक महिला, एक लड़की के साथ इस तरह का बलात्कार होता है और सत्ता में बैठे जितने भी राजनीतिक पक्ष है, विशेषकर भारतीय जनता पार्टी, जो इस मुद्दे को राजनीति के चश्मे से देख रही है, उनकी हम निंदा करते हैं कि वो लोग सड़क के ऊपर उतर के नहीं आए हैं। तो क्या ये हो गया है कि अब लड़की की जात क्या है, लड़की का पक्ष क्या है, कौन इसका विरोध कर रहा है? तो ये जो सब जो हो रहा है इसकी हम कड़ी निंदा करते हैं कि इस तरह की हरकत नहीं होना चाहिए। सभी लोग एक साथ मिलकर आना चाहिए। जो गलत हुआ है, ऐसा नहीं है कि उसका कोई समर्थन कर सकता है करके। लेकिन जिस तरह से इस मुद्दे को लेकर जात और धर्म के बीच में आज उत्तर प्रदेश, बिहार के अंदर जिस तरह से दो समाजों के बीच में एक ऐसा समाज कूद पड़ा है जो कह रहा है कि नहीं, ये जो हुआ है ये लड़के इसके लिए दोषी ही नहीं है। मतलब ये एक अजीब विचित्र तरह का एक ये हो रहा है कि आप देख रहे होंगे कि सुशांत सिंह का जब मैटर आया तो ये सुसाइड नहीं है, ये इसने आत्महत्या नहीं की है, ये हत्या है करके पूरा 2 महीना, जब तो हम अहम मुद्दों के ऊपर चर्चा करना चाहिए था तो सिर्फ यही मुद्दे के ऊपर, आखिर में सबको है तो ये स्टैंड लेना पड़ा जब एम्स के डॉक्टर्स ने है तो इसका निर्णय लिया कि ये आत्महत्या थी करके। उसमें अब इस हद तक चले जाना कि नहीं, ये बलात्कार था ही नहीं, तो सवाल ये पैदा होता है कि उत्तर प्रदेश की पुलिस इतनी कब से रहमदिल हो गई है कि एक बच्ची का रातों रात उसके परिवार को छोड़कर अंतिम संस्कार कर देना। तो ये कहीं ना कहीं मतलब जनता इतनी भी बेवकूफ़ नहीं है जितना भारतीय जनता पार्टी या उत्तर प्रदेश की सरकार समझ रही है कि हम ये कर देंगे और बाद में उसको डिफेंड करेंगे। देखिए, जब बिहार का जब मैटर हुआ था, सुशांत सिंह का मैटर हुआ था, तो आपको याद होगा कि एक बिहार का डीजीपी था जो बहुत बड़ी जो महाराष्ट्र के सरकार के विरोध में बातें कर रहा था, महाराष्ट्र की पुलिस के, मुंबई की पुलिस के बारे में बात कर रहा था। अब वो जनता दल यूनाइटेड ज्वाइन करने वाले हैं, इलेक्शन लड़ने वाले हैं। तो ये सब चीज़ें जो है, इतनी जनता भी बेवकूफ़ नहीं है। हम जिस मुद्दे के लिए आज यहाँ पर आए हैं, बेसिकली आपने देखा होगा कि मार्च से, जब से लॉकडाउन लगा है, मार्च से लेकर अभी तक कितने ऐसे संगठन है, राजनीतिक पार्टियां हैं, इंडिविजुअल्स है, जिन्होंने सरकार को निवेदन दिया कि इस पीरियड के अंदर जो पूरी तरह से कारोबार बंद थे, लोग घरों के अंदर बैठे हुए थे, मजबूर थे, कुछ कर नहीं सक रहे थे, और उसके बाद जो लाइट का बिल इन लोगों का आया है, सभी लोगों का, तो वो ऐसे चौंकाने वाले आंकड़े हैं। अब जब धंधे कारोबार पूरी तरह से बंद थे, कुछ चल नहीं रहा था, और अगर सरकार ये अड़ के बैठी हुई है कि नहीं अब आपको सब पूरा बिल देना पड़ेगा करके, हमने अपने तौर के ऊपर, आपको याद होगा कि गफ्फार कादरी साहब जो हमें महाराष्ट्र के कार्याध्यक्ष है, उन्होंने, हमने सब ने मिलकर है तो 2 निवेदन दिए। एक जुलाई के महीने में दिया था और एक अगस्त के महीने के अंदर हमने ये दिया था कि इसके अंदर कहीं ना कहीं रियायत दी जाए ताकि लोग है तो इसको भर सके। ऐसा नहीं है, कोई नहीं बोल रहा है कि हम नहीं भरेंगे करके उसमें, लेकिन अब सरकार वो समय लेकर आ गई है कि जहां पर कुछ फैसला लेना पड़ेगा। इसीलिए हमने अब ये फैसला लिया है कि सरकार की तरफ से चूंकि कोई फैसला नहीं आ रहा है, हम महाराष्ट्र की जनता से यही अनुरोध करना चाहेंगे कि आपका जितना भी बिल आया है उसका महज 50% आपने बिल भरना है, 50% के ऊपर आपने भरना नहीं है। और हम महाराष्ट्र की सरकार को 1 महीने का समय दे रहे हैं। आज 6 अक्टूबर है, 6 नवंबर तक महाराष्ट्र सरकार ने इसके ऊपर कुछ ना कुछ फैसला करना चाहिए। हम 50% भरेंगे, जिसका भी 10,000 आया है 5,000 भरो, 20,000 आया है 10,000 भरो, तो बाकी का जितना भी 50% का है उसके ताल्लुक से सरकार ने 1 महीने के अंदर कोई निर्णय लेना। अगर वो निर्णय नहीं लेती है तो मजबूरन हमको MSEDCL के खिलाफ एक नॉन कॉपरेशन मूवमेंट लॉन्च करके पूरे महाराष्ट्र की जनता को हम ये अनुरोध करेंगे, चाहे वो कारोबार करने वाले छोटा व्यापारी हो, रेसिडेंशियल वाले हो, या बड़ा कारोबार करने वाले लोग हो, जब सबको ही नुकसान हुआ है तो वो नुकसान को देखते हुए 6 नवंबर तक अगर सरकार फैसला नहीं करती है तो महाराष्ट्र की अगर पूरी जनता ने अगर तय कर ली कि अब हम है तो इनका साथ नहीं देंगे करके, उसमें अगर हमने सब ने अगर ये तय कर लिया है कि हम नवंबर के बाद से है तो 1 रुपये का बिल नहीं भरेंगे, आप कितने लोगों का के ऊपर एक्शन लेंगे, काटने का ये करेंगे करके, ये जनता की मांग है। हम इसके ऊपर से हमने पूरा डिटेल हमने स्टडी किए है। देखिए, आपको ये बताना बहुत ज़रूरी है कि सरकार अगर चाहे तो क्या नहीं कर सकती है। सरकार अगर चाहे तो
बहुत कुछ माफ़ कर सकती है, सरकार ने किया भी है बहुत सारे इसके ऊपर माफ़। हम ये चाह रहे हैं कि इसके ताल्लुक से भी एक उदाहरण के तौर के ऊपर मैं लोकसभा के अंदर एक इंडस्ट्री के ताल्लुक से जब मैं भाषण दे रहा था। देखिए, पिछले जब से मोदी सरकार आई है, इन्होंने किन किन लोगों के कर्जे माफ़ किए हैं और किन किन लोगों को पैसा लेकर ये बोला है कि तुम उड़ जाओ यहाँ से करके। जैसा ललित मोदी 125 करोड़ रुपया, 100 नहीं, हाँ, ललित मोदी 125 करोड़ रुपये 2015 में भाग गया। कहाँ है? तो अभी माल्टा में है। बहुत अच्छा एक आइलैंड है माल्टा। 2015 यानी कि मोदी सरकार थे। विजय माल्या 9,000 करोड़ रुपये 2016 में हवाई जहाज में बैठे, इंडिया को बाय बाय करे और लंदन, अभी लंदन में है, 9,000 करोड़ रुपये। जतिन मेहता 7,000 करोड़ रुपये 2016 में हवाई जहाज में बैठे और कैरिबियन आइलैंड, बहुत ही खूबसूरत जो आइलैंड है, वहां पे चले गए हैं। ये आपका और मेरा पैसा लेके उड़े हैं उसका। मेहुल चोकसी 14,357 करोड़ रुपीस, 14,357 करोड़ रुपये 2018 मोदी सरकार। 2018 में प्लेन में बैठे कैरिबियन चले गए हैं। कैरिबियन बहुत ही खूबसूरत आइलैंड है। नीरव मोदी 22,000 करोड़ रुपये 2018 बैठे, अभी लंदन में है। तो ऐसे अगर कुल मिलाकर अगर देखें कि अभी बैंक ऑफ महाराष्ट्र के जो बैंक एम्प्लॉयज एसोसिएशन के जो सेक्रेटरी है ऑल इंडिया के, देवीदास तुलजापुरकर साहब, उन्होंने हमको कुछ आंकड़े दिए थे कि कितने लाख करोड़ रुपया गवर्नमेंट ने ऐसे ही उनके करीब के जितने भी लोग हैं उन लोगों को माफ किए हैं, या उन लोगों को कर्जा दिए हैं, या दोबारा कर्जा, जैसा अडानी ग्रुप के ऊपर अगर आपको कितना दिया है लोन पता है आपको? मतलब इसमें से हम कितने भी अगर बैठ के अगर वो आंकड़े को अगर लिखना चाहे तो 1.37 लाख करोड़। अब उसको लिखते कैसा है, मैं खुद कंफ्यूज हो गया था कि इसको लिखूं कैसा करके। 1.37 लाख करोड़ रुपये ये सिर्फ अडानी ग्रुप को दिया। अब इतने सारे लोग ये पैसा लेकर उड़ रहे हैं। हम क्या कह रहे हैं कि जो छोटा आदमी जो घर में रहा है, जो मजदूरी करने के लिए जाता था, जिसका लाइट का बिल 100 यूनिट के नीचे आता था। देखिए, सिर्फ अगर आंकड़े की अगर हम बात करते हैं तो औरंगाबाद सिर्फ अगर हम जिले का अगर एक रेवेन्यू अगर निकाले है कि लाइट का बिल से कितना जनरेट होता है पैसा MSEDCL को, तो एक रफ अनुमान ये है कि 300 करोड़ से 400 करोड़ औरंगाबाद जिले का, 300 करोड़ से 400 करोड़ रुपए के बीच में औरंगाबाद जिले का। और पूरे मराठवाड़ा का कितना बिल जनरेट होता है, MSEDCL को कितना पैसा मिलता है, तो वो 600 करोड़ से 700 करोड़ रुपए। अब आप सोचिएगा कि सिर्फ औरंगाबाद जिले का, जिस जिले का नेतृत्व मैं करता हूं, वहां से अगर 400 करोड़ और पूरे मराठवाड़ा से अगर 700 करोड़, तो उसका रीजन यह है कि हमारे पास इंडस्ट्रीज है, बड़ा शहर है, कारोबार ज्यादा है। अब इनमें से सिर्फ औरंगाबाद शहर की अगर हम बात करते हैं तो 2.5 लाख जो कंज्यूमर्स है, रेसिडेंशियल कंज्यूमर्स है 2.5 लाख, उसमें से 1.5 लाख ऐसे कंज्यूमर्स है जिनका महीने का एवरेज बिल जो आता है वो 100 यूनिट से नीचे आता है। यानी कि सरकार अगर इसके ऊपर फैसला करती है कि हम या तो यूनिट वाइज आप कम करें कि हम आपका हर महीने का 150 यूनिट 200 यूनिट हम आपका हर महीने का जितना भी बिल आया है उतना करें, या नहीं तो सरसकट मार्च से लेकर अभी तक जितना बिल आया है उसका 50% हम भरेंगे। 50% अगर आप नहीं भरेंगे तो हम अगले महीने से है तो बिल ही नहीं भरेंगे। और मैं महाराष्ट्र की जनता को ये कहना चाह रहा हूं, जब ये मैं आपको आंकड़े दे रहा हूं तो ये आपके पैसे हैं। अगर ये मोदी लेके जाते हैं, मोदी मतलब ये मोदी नहीं लेकिन इत्तेफाक से होता है कि नाम बहुत सारे जो बेमानों के हैं, ललित मोदी है, नीरव मोदी है, तो ये जो पैसा लेके चल जा रहे हैं, ये 2 मोदी ने है तो कितने हजार करोड़ लेके चले गए हैं। फिर ये विजय माल्या, जतिन मेहता, मेहुल चोकसी, तो ये जो पैसा लेकर जा रहे हैं इनके ऊपर कोई कार्रवाई नहीं हो रही है इसके अंदर। ये हवाई जहाज में बैठ रहे हैं, टाटा बाय बाय करके निकल जा रहे हैं। हम बोल रहे हैं कि हमारा जो काश्तकार है, जो मजदूर आदमी है, जो रोजी रोटी कमाता था, उसका आपने अगर 200 यूनिट अगर महीने का अगर माफ कर दिए है तो क्या। और ये मैं अकेला कह रहा हूं ऐसा नहीं है, मैं समझता हूं तमाम राजनीतिक पार्टियों ने इसका मांग करनी चाहिए। बहुत सारे संगठनों ने निवेदन दिए हैं, हमने खुद ने निवेदन दिया है। और अगर सरकार खामोश बैठी है
तो हम अगर चाहे तो हम ये भी कर सकते हैं कि नहीं, हमारे पास पैसा आ ही नहीं है, कारोबार हुआ ही नहीं है, तो हम कुछ भी नहीं भरेंगे। हमको मालूम है कि सरकार की भी परिस्थिति खराब है, तो वो सरकार की परिस्थिति को देखते हुए हम 50% का फैसला ले रहे हैं। अगर सरकार चाहती है कि अगले महीने से इस बिल के अंदर कुछ रियायत मिलेगी जो हम मांग कर रहे हैं, तो ही आगे का बिल भरा जाएगा, वरना 6 नवंबर के बाद से हम जनता से अपील करेंगे कि किसी ने भी 1 रुपया पैसा भरना नहीं। पूरे महाराष्ट्र के अंदर अगर जनता कर लेती है तो ये मजबूरन, और ये हर एक के लिए, ऐसा नहीं है कि इसका फायदा कुछ लोगों को होगा करके, आज हर कोई इसकी वजह से परेशान है। मोदी साहब ने तो बोल दिए थे कि साहब नौकरियों पे से निकालो मत, उनकी सैलरी काटो मत, लेकिन हकीकत आप खुद जानते हैं कि कितने सारे लोगों को बेरोजगार किया गया है, कितने सारे लोगों की सैलरीज काट दी गई है। भाई जिसकी सैलरी 10,000 रुपये थी, आज उसको अगर 6,000 रुपये मिल रहे हैं, 7,000 रुपये मिल रहे हैं, तो वो कहां से ये सब चीजें करेगा। उसका एक फिक्स्ड लाइफस्टाइल हुआ करती थी कि मेरा लाइफ का बिल इतना आने वाला है, मैं इतना ये भरूंगा। तो ये सब चीजों को देखते हुए हमारी सरकार से यही अनुरोध है कि सरकार इसके ऊपर जल्द से जल्द फैसला करे। और दूसरा ये है कि जितने भी महाराष्ट्र के अंदर धार्मिक स्थल है, चाहे वो मंदिर हो, मस्जिद हो, गुरुद्वारा हो, गिरजाघर हो, जैन लोगों की मंदिर हो, या हमारा बुद्ध विहार हो, ये सबके 100% बिल माफ होने चाहिए। मतलब इसके अंदर कोई यही नहीं है आपने तो पूरे ये बंद करके रख डाले थे, आपने पूरे धार्मिक स्थल बंद करके रख डाले थे, आज भी बंद करके रखे हुए हैं। इनका शून्य बिल होना चाहिए, इनके ऊपर कोई भी 1 रुपये का बिल इनको देना नहीं चाहिए। धार्मिक स्थल जितने भी है पूरे महाराष्ट्र के अंदर, उसको आपने जीरो बिलिंग करके करना चाहिए। वैसे भी आपको रेवेन्यू कहाँ से मिला है? धार्मिक स्थल तो आपने भी बंद कर दिए थे, अभी तक बंद ही है। आपने शराब की दुकान, तो पैसे भी आपका रेवेन्यू तो आया हुआ है, तो उसको कंपनसेट कर दीजिएगा उसमें। तो हमारी तरफ से ये था, आपकी तरफ से लाइट बिल जो है 50% देने का डिमांड कर रहे हैं, और जब तक आप डीई के पास जाएंगे नहीं, वहाँ पेमेंट करेंगे नहीं, तब तक पेमेंट वो लेती नहीं। कहाँ पे लाइट बिल वाले? देखिए, अब हमने ये मांग किए है। अब हमारे पास ये है कि अगर सरकार अगर चाहती है कि लोगों ने पैसा भरना है करके, तो पैसा भरेंगे उसमें। आणि त्यांना कापता येईल आणि लाईट तर आम्हालाही कापता येईल। MSCDCL ने 2 प्रोविजन करे हुए, एक तो 3 हफ्ते में बिल भरना है, और अगर एकदम समय एक साथ अमाउंट के जैसे 2% का उनको बेनिफिट। 2 स्कीम्स उन्होंने ऑलरेडी दी, अब आप 50% बोल रहे हो तो आप मुझे ये बताइएगा कि इन्होंने रियायत काय के लिए दिए है कि मुझे 10,000 रुपये का बिल आया है तो 3 इंस्टॉलमेंट के अंदर, तो मेरे पास क्या आसमान से टपक कर आने वाले हैं? या MSCDCL मुझे बैंक का लोन दिलाने वाली है? भाई जिसका कारोबार ही बंद था, जिसका धंधा ही नहीं हुआ है, जो गया ही नहीं काम के लिए, वो कहां से ये भरने वाला है? तो ये रियायत जो है, ये सिर्फ आपको एक मतलब धूल झोंकने के लिए है कि चलिए हम कुछ तो रियायत दी है, जब पैसा ही आपके पास जनरेट नहीं हुआ है। देखिए, इसका कहीं ना कहीं कुछ ना कुछ तो सरकार को ये निकालना पड़ेगा उसमें। और मैं ये अपेक्षा करूंगा कि इसके अंदर तमाम राजनीतिक पार्टियां, चाहे वो सत्ता में बैठे, अब दुर्भाग्य ये है कि सत्ता में बैठे 3 पार्टियां हैं, तो तीनों के तीनों ऐसे खामोश बैठे रहेंगे। अगर विपक्ष में अगर बैठे रहते तो आज हंगामा करे होते। भारतीय जनता पार्टी को जनता के मुद्दों से कोई लेना देना नहीं है। उनके 20 लोग आते हैं, एक पोस्टर लेके आते हैं, आंदोलन करते हैं, फोटो खिंचाते हैं और निकल जाते हैं। ये जनता के मुद्दों के ऊपर है तो वो भी आवाज नहीं उठा रहे हैं। हमारी अपेक्षा ये है कि इसके अंदर शिवसेना भी इसके अंदर आवाज उठाए, और आप लोगों का जिम्मेदारी है कि आप पूछे कि ये मांग रास्त है या नहीं है करके, उसको जस्टिफाई करने दे। अगर वो बोले कि नहीं भाई 100% भरना पड़ेगा करके, तो आपको भी समझ जाएगा कि जनता के साथ कौन खड़ा है करके। ये जो मांग है ये आपकी जो है, ये टोटली बकवास है कि 2% की रियायत, मतलब 10,000 रुपये का अगर बिल आ रहा है, किसका 20,000 रुपये का बिल आ रहा है, तो 2% क्या मायने रखते हैं? और कहां से आ रहा है पैसा कि आप 2% की रियायत दे रहे हैं? 6 महीने तक नहीं लिया तो औरंगाबाद से साहब 300 से 400 करोड़ रुपए का रेवेन्यू MSCDCL को मिलता है। मैं अकेला अगर काटूं नहीं दिया तो मेरे ऊपर कार्रवाई कर सकते हैं। मैं जनता को आह्वान करूंगा कि किसी ने भी 1 रुपया नहीं भरना चाहिए, क्योंकि ये उनकी लड़ाई है। और उसके बावजूद भी जनता को लगता है कि नहीं भाई पूरा भर देना है करके, तो आपको खुद समझ में आएगा कि 6 नवंबर के बाद आपका रिजल्ट क्या आता है करके। आमचं हे आवाहन असणार आहे
लोकांना की 6 नोव्हेंबरपर्यंत याच्या बाबतीत सरकारने काही तोडगा काढला नाही तर महाराष्ट्रामध्ये राहणारा ते डोमेस्टिक कन्झ्युमर असू द्या किंवा छोटा व्यापारी असू द्या, कमर्शियल बिझनेस कन्झ्युमर असू द्या, त्यांनी 1 रुपया भरायचे नाही. कारण काय आहे की आपण सगळ्यांसाठी देतो. मतलब मी जे आकडे दिलेले आहे, इतक्या मोठे मोठे उद्योगांसाठी आपण हजारो कोटी रुपये हे माफ करत आहे. हे सरकारचे पैसे म्हणजे जनतेचे पैसे आहे. हे फक्त 50 डिफॉल्टर्स जे आहे, जे 50 टॉप डिफॉल्टर्स जे आहे, ते सगळं मोदी साहेबांचे जवळचे लोक आहेत. त्यांना तुम्ही हजारो कोटी रुपयांचा वेव ऑफ केलेला आहे. ते सगळे जाऊन कॅरिबियनमध्ये, माल्टामध्ये, साऊथ आफ्रिकामध्ये, दुबईमध्ये जाऊन बसलेले आहे. त्यांच्या बाबतीत काही करत नाही. आणि मी माझ्या गोरगरिबांसाठी एक 100 युनिट, 150 युनिट, 200 युनिट ज्यांचं येतं त्यांना माफ करण्यासाठी इतकं वेळ लागतं. मतलब काय आहे काय? म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये 3 इतकं मोठी सरकार बसलेली आहे ना, ते काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे. त्यांना निर्णय घेण्यामध्ये काय आहे की त्यांनी कमीत कमी मला उद्धव साहेबांनी सांगितलं की नाही, तुमच्या हे जे मागणी आहे ते रास्त नाही आहे, मी तुम्हाला जस्टिफाय करतो. तर तुम्ही मला जस्टिफाय करून सांगा की लोक कशा भरतील. आता एक जे प्रश्न विचारलेले आहे की आम्ही 3 इन्स्टॉलमेंटमध्ये एक रियायत दिलेली आहे, 2% त्यांना कमी भरू शकतो आपण. ते रियायत देण्याचा अर्थ हे आहे की मतलब कुठून पैसा येणार, कुठून लोकांकडून, ज्यांच्याकडे काम नाही होता, ज्यांना कामातून काढलेले आहे. आणि हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने असे रोजगार काम करणारे लोक आहे ज्यांना नोकरीतून काढण्यात आलेलं आहे, ज्यांचा कारोबार बंद होता मागच्या 5-6 महिना. आजही मतलब किती एक उद्योग आहे की ज्यांचा हे आहे. आता तुम्ही सांगा, धार्मिक स्थळ जे आहे ते धार्मिक स्थळ कशा पैसा देते? आपण सरकारकडून त्यांना काही पैसा मिळतं का? ते मशिदीमधून नमाज पडताना ते पैसा इकट्ठा करते लोकांकडून. दर फ्रायडेला ते लोकांकडून पैसा इकट्ठा करते. कोणी 10 टाकतो, कोणी 50 टाकतो. त्याच्यामध्ये हे सगळं चालतं. मंदिरामध्ये ही दानपेटी असते, त्या दानपेटीमध्ये लोक पैसे टाकते. तर ते हे सगळं म्हणजे मंदिराचा कारभार चालतं, मशिदीचा कारभार चालतं. हे सगळं बंद असल्यावर तुम्ही त्यांना लाईट बिल भरण्यास सांगेल असेल तर माझी ही मागणी आहे की सगळं धार्मिक स्थळ, जे कोणाचेही धार्मिक स्थळ आहे ते सगळ्यांना 0 बिल करायला पाहिजे. किसानों का मेन मुद्दा है मीडिया को फटका बैठा बोल असम में इम्पैक्ट मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, ये सब अफेक्टेड है. 6 तारखेनंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार काय मागणी? 100%. आणि आंदोलन म्हणजे काय आहे असं नाही आहे की आता आम्हाला जे आंदोलन करायचं होतं, आम्ही निवेदन द्यायचं होतं, आम्ही दिलेलं आहे. आता त्यांना जे भाषा समजते त्या भाषामध्ये आम्ही बोलू. आणि आमची भाषा हे असणार आहे की आम्ही तुमच्या ऑफिसवर येऊन काही मोठा मोर्चा काढणार नाही. आता संपलं. आता घरी बसून आम्ही तुम्हाला कसं ठोकायचं आहे आम्ही ठोकू. यूनिट टू 200 यूनिट इतना बिलिंग माफ होना चाहिए आपको बोलना. काहीतरी निर्णय, मला काय सांगायचे आहे की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. की मी आज जे म्हणतो ना की 2.5 लाख कन्झ्युमर्स फक्त औरंगाबाद शहरमध्ये असे आहे की ज्यांच्या महिन्याच्या 2.5 लाख पैकी 1.5 लाख रेसिडेन्शियल कन्झ्युमर्स, 1.5 लाख रेसिडेन्शियल कन्झ्युमर्स असे आहे की ज्यांच्या महिन्याच्या एव्हरेज बिल जे आहे ते 100 पर्यंत येते, 100 युनिट्सपर्यंत येते. आता त्यांनी निर्णय घेतला समजा की आम्ही 100 युनिट प्रतिमाह यांना वेव ऑफ करतो, तर हे 1.5 लाख कन्झ्युमर्सला किती मोठा फायदा होणार आहे. तुम्ही काहीतरी निर्णय घ्या ना. मतलब गप्प बसणार असेल. आणि जे आपले ऊर्जा मंत्री आहे त्यांनी घोषणा केली होती की नाही आम्ही निर्णय घेत आहे, आम्ही विचार करत आहे. अरे कसला विचार करत आहे? आता तुम्हाला आम्ही चांगल्या रीतीने हे मेमोरंडम दिले, चांगल्या रीतीने हात जोडून तुम्हाला सांगितलेलं की साहेब खूप परिस्थिती वाईट झालेली आहे, याच्या बाबतीत काही निर्णय घ्या. आणि तुम्ही नाही निर्णय घेत असेल तर 6 नोव्हेंबरपासून आपल्याला तुम्हाला रिझल्ट दिसतील की आम्ही नाही भरणार आणि कोणी नाही भरणार. किसान बहुत परेशान है साहब, किसान भी बहुत परेशान है. 6 महीने लॉकडाउन का परेशान है. अब 2 महीने 3 महीने से लगातार बारिश जारी है. वो बारिश की वजह से ओला दुष्काल भी डिक्लेयर नहीं कर रही गवर्नमेंट. इसके बारे में देखिए किसानों के ताल्लुक से मैंने खुद ने शिवसेना के जो मंत्री है अब्दुल सत्तार साहब, उनके साथ जिलाधिकारी, इनके साथ मैंने खुद ने कन्नाड़, गंगापुर, वैजापुर का दौरा किया. वहां पे जाके देखने के बाद वो परिस्थिति हमको भी समझ में आई. इसके बारे में भी देखिए मुझे जो रीजन बताया गया कि पंचनामा करने में दिक्कत इसलिए हो रही है कि अभी भी खेतों के अंदर पानी फंसा हुआ है. तो आपको जमीन के अंदर कौन जाने के लिए बोल रहा है पंचनामा करने के लिए? मतलब ये तर्क हो सकता है क्या कि हमको जमीन के अंदर जाके देखना है कि हम खेत के अंदर एंटर नहीं हो सकते? अरे तुम्ही गाडीमध्ये फिरलं तर तुम्हाला दिसेल ना की काय झालेलं आहे, कोणत्या पिकाचा किती नुकसान झालेलं आहे, हे सगळं कळतं ना.
फक्त शेतकऱ्यांना उल्लू बनवण्यासाठी नाही. आम्ही पंचनामाला उशीर या कारणाने होतो की आता आम्ही शेतीमध्ये जाऊ शकत नाही की कारण आताही शेतीमध्ये पाणी आहे. अरे तुला कोणी सांगितलं की शेतीमध्ये मातीत घुसा तुम्ही रस्त्यावर उभे राहून तुम्ही बघू शकता ना की किती पिकांचं नुकसान झालेलं आहे. फक्त मतलब शेतकऱ्यांना उल्लू बनवण्यासाठी हे धंदे सुरू आहे. लवकरात लवकर तुम्ही एक गाडीचा एक राऊंड घेतला ना तर तुम्हाला कळतं. आम्ही का सगळ्या शेतीमध्ये मातीत घुसून आलो आम्ही की किती नुकसान झालेलं आहे. रोडच्या किनाऱ्यावर आम्ही उभे राहिलो तर आम्हाला दिसायला लागलं की किती हे झालेलं आहे नुकसान. एक्शन प्लान क्या है फिर आपका? नहीं, हमने तो बता दिया है सरकार को कि जल्द से जल्द है तो इनके ताल्लुक से एक अच्छा सा पैकेज डिक्लेयर करे करके. जिलाधिकारी साहब खुद थे, सरकार का जो नुमाइंदा होता है वो खुद था, सरकार के मंत्री खुद थे, उन्होंने खुद ने अपनी आंखों से देखा है. तो अब इसके ऊपर कुछ ना कुछ तो फैसला होना. नाही हे तर मतलब हे आपल्या सरकारमध्ये बसलेले जे लोक आहे आणि विशेषकर त्या जे सत्ताधारी पक्षांचे जे मोठे नेते आहे आणि माझ्या जिल्ह्यातले जे नेते आहे आमची मंदिराला कशाला हात लावतो. अरे मंदिर का आपली जागीर आहे का, आपली मक्तेदारी आहे का, कशासाठी भांडत होतो. आणि तुम्ही फक्त दारूची दुकाने उघडणार आणि मंदिर आजही बंद असणार तर म्हणजे समजा किती लाचारी झालेली आहे तुमची. फक्त सत्तेमध्ये कुर्सीमध्ये ज्या मंदिराच्या आधारावर आपण सत्तेत आलेले आहे त्या मंदिराच्या बाबतीत आज MIMचा खासदार इम्तियाज जलील उभे राहून आंदोलन करतो आणि नाही आम्ही मंदिर बंद ठेवणार आहे, दारूची दुकानं उघडी करणार आहे आणि उघडले ही दारूची दुकान. म्हणजे याच्या बाबतीत त्यांनीही उत्तर दिलं तर चांगलं होईल मला असं वाटतं. अब्दुल सत्तारचा एक व्हिडिओ व्हायरल होतो सध्या. शिवीगाळ केली म्हणून तुम्हाला आलं आहे मला मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारला गेला तिथं तरुणाला शिवीगाळ केली असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नाही मी बघितलं नाही आणि सत्तार साहेबांनी दिले असेल तर मला आश्चर्य काही नाही. मला त्यांनी म्हणजे अनेक व्हिडिओज त्यांचे आहेत की आपण खडकेश्वरवरती ज्यावेळेस आंदोलन केलेलं होतं त्यानंतर आपण पोलीस आयुक्तालयासमोर असं म्हटलेलं होतं की 2 दिवस अल्टिमेटम देतो आणि 2 दिवसानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी आंदोलन करू. मला वाटतं बरेच दिवस झाले आपल्या अल्टिमेटमला. नाही मला माझी आणि नेमकं असं का होतं की अल्टिमेटम देता परंतु पुढे काय होत नाही. माझी अपेक्षा हे होती की याच्या बाबतीत लोकांनी पुढे यायला पाहिजे होते. पण मी जेव्हा ते आंदोलन केलं तर त्याच्यामध्ये इकडच्या स्थानिक नेत्यांनी त्याच्यामध्ये एक धार्मिक रंग आणण्याचा प्रयत्न केला, राजनीती आणण्याचा प्रयत्न केला. मी फक्त मंदिरांच्या बाबतीत बोलत होतो असं नाही आहे किंवा मी फक्त मशिदीच्या बाबतीत बोलत होतो असं नाही आहे. मी सर्व धार्मिक स्थळांच्या बाबतीत बोलत होतो. पण ज्या प्रकारे एक माहोल तयार करण्यात आलेला होतो आणि त्या दिवशी एक टेन्स्ड सिच्युएशन जे क्रिएट करण्यात आलं होतं. माझी तर अपेक्षा अशी होती की त्यांनी सगळ्यांनी येऊन आपण सोबत ते सगळं उघडले असते तर ते आज उघडले असते. पण त्या पिरियडमध्ये कोणीही साथ दिली नाही म्हणजे ज्या राजनैतिक पक्षांनी. त्यांना एक आश्चर्य वाटलं, एक धक्का हे झालं की मतलब हे खासदार मंदिरासाठी कशाला भांडतो, हे तर आमची हे आहे. म्हणून मी ते निर्णय घेतलं होतं की नाही याच्यामध्ये काही कम्युनल अँगल निघाला, काही टेन्स्ड सिच्युएशन निर्माण. आपल्याला माहीत असेल की मी फक्त तिथे जाऊन एक निवेदन देणार होतं तर तिथे छावणीचं स्वरूप तयार करण्यात आलं होतं खडकेश्वरला. या मंदिरासमोर ज्या पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलं होतं आणि ज्या प्रकारे शिवसेनेचे लोक आले होते की आम्ही मंदिरात, मी काय हात लावायला थोडी आलो होतो. नाही तू मंदिराला हात लावू शकत नाही. आणि मी मंदिराला हात लावण्यासाठी येत नाही होता. तिकडच्या पुजारीला विनंती करण्यात यायला येत होतं की साहेब उघडा आता. मंदिर जर उघडण्यासाठी प्रयत्न केला तर किंवा दारूची दुकान तुम्ही बंद पाडणार का चालू झाली? मी जे सर्व राजनैतिक पक्ष आहेत त्यांच्याशी बोलू आणि त्यांनी म्हटले की आपण सगळं सोबत मिळून हे करता येईल का, की आपण जोपर्यंत धार्मिक स्थळ उघडता नाही तोपर्यंत आपण हे करणार नाही. आणि हे दुर्दैव मला याचं वाटतं की मतलब स्थानिक लेवलवर आपण हे करू शकतो. पण स्थानिक लेवलवर ही आता हे जे सरकारने निर्णय घेतलेला आहे की जिल्हाधिकारी जे आहेत बिहारला जाणार आहे ॲज अन ऑब्झर्वर. म्हणजे याच्यापेक्षा काय वाईट हे आहे सरकारच्या निर्णयाबद्दल की मतलब ज्या शहरामध्ये आज ही 200 केसेस निघत आहे
त्या शहराच्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही म्हणतो की नाही तुम्ही बिहारचे इलेक्शन करण्यासाठी ॲज अ ऑब्झर्वर म्हणून जा. म्हणजे एक साईडला तुम्ही म्हणतो की नाही नोव्हेंबर डिसेंबर खूप आपल्यासाठी महत्वाचा आहे, आता ही केसेस पुन्हा एक लाट येऊ शकतं, आणि अशा परिस्थितीमध्ये जितकं गोंधळ कारभार आधी सुरू आहे त्या परिस्थितीमध्ये हे होणार असेल. आता दारूच्या दुकानाच्या बाबतीत आपण जिल्हाधिकाऱ्यांना पण ॲडिशनल कलेक्टरला मला नाही वाटतं की काही राईट्स असेल तो निर्णय घेऊ शकतात. आप लोग इलेक्शन की बात करेंगे क्योंकि अगर पदाधिकारी बढ़ाए तो दावेदार बढ़ जाएंगे. नहीं, अभी तो क्या है, हमने एक फैसला किए थे कि जो चुनाव करना चाहते पोस्ट लेगा तो चुनाव नहीं लड़ेगा. तो ये फैसला लेने के बाद एक भी जना सामने नहीं आ रहा है कि मुझे पोस्ट दो बोल के. जो पहले पोस्ट मांग रहे थे वो पूरे अपने अपने फॉर्म्स वापस ले रहे कि मेरे को पोस्ट नहीं चाहिए करके. औरंगाबाद की बॉडी नहीं बनेगी तो अभी देखेंगे उसमें, अगर डॉक्टर साहब अगर कुछ फैसला करते हैं तो उसके ऊपर कुछ निर्णय लिया जाएगा. लेकिन देखिए, लोगों को मुझे ये नहीं समझ में आ रहा है कि हर कोई कॉरपोरेटर क्यों बनना चाह रहा है, क्योंकि जो भी कॉरपोरेटर बनेगा उसके लिए इतना बड़ा सरदर्द मैं नहीं समझता हूं कि कोई हो सकता है, क्योंकि महानगर पालिका के पास पैसे नहीं है. ये चुन के तो आ जाएंगे, लेकिन जब कोई काम ही नहीं करेंगे और पब्लिक जब सर के ऊपर बैठती है आके, फिर वो समझ में आता है. जैसा आज ग्रामीण इलाके से लोक मेरे पास आते हैं, साहेब तुम्ही सांगितलं होतं ना आम्हाला हे करून दे, अरे बाबा माझ्या मोदी साहेबांनी 2 वर्षासाठी माझी निधी काढून घेतलेली आहे. तर त्यांना काही कळत नाही, समजत नाही उसका नाही. पण तुम्ही सांगितलं होतं ना, अरे सांगितलं होतं म्हणजे मी त्या पैशातून करणार होतो, आता ते पैसे मोदी साहेबांनी काढून घेतले तर मी काय करणार, कसं काय करणार. हे कोरोनाच्या काळात मार्च मध्ये जेव्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, त्या मार्च पासून आज ऑक्टोबर महिन्यापर्यंत सगळे कारोबार बंद होते, लोक घरीमध्ये बसलेले होते. स्वाभाविक आहे की 24 तास घरी बसणारे जे लोक होते त्यांचे लाईट बिल वाढवून येणार होते. याच्या बाबतीत आम्ही जुलै महिने AIMIMच्या वतीने आम्ही जुलै महिन्यामध्ये एक निवेदन सरकारला दिलं होतं, आणि दुसरा निवेदन आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्या पार्टीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र सरकारला दिले होते की याच्या बाबतीत काही तोडगा काढून वीज बिल कमी करता येईल, किती रिलॅक्सेशन आपल्याला देता येईल याच्या बाबतीत काही निर्णय घ्या. आता इतका महिना उलटूनही सुद्धा सरकार काही निर्णय घेत नाही, म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की आम्ही जितकं बिल आम्हाला मिळालेलं आहे किंवा लोकांना मिळालेलं आहे त्या बिलापैकी फक्त 50% बिल जे आहे, 50% बिल जे आहे ते लोक अदा करतील. आणि आम्ही महाराष्ट्र सरकारला 1 महिन्याचा कालावधी देतो. एक अल्टिमेटम आहे 1 महिन्यासाठी की तुम्ही 6 नोव्हेंबर पर्यंत याच्या बाबतीत काही तोडगा काढला नाही तर 6 नोव्हेंबरच्या नंतर आम्ही सगळं महाराष्ट्राचे जे लोक आहे, ते कारोबार करणारे लोक आहे, घरामध्ये राहणारे लोक आहे, रेसिडेन्शियल कन्झ्युमर्स आहे, बिझनेस कन्झ्युमर्स आहे, किंवा दुसरे जे कन्झ्युमर्स आहे, ते 6 नोव्हेंबरच्या नंतर कोणीही 1 रुपया MSEDCLला भरायचं नाही. कारण आपण बघितलेलं आहे की या सरकारनी, राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या, त्यांनी कोट्यवधी रुपये बँकांचे जे मोठे मोठे उद्योगपती होते त्यांना माफ केलेले आहे किंवा ते पैसे घेऊन ते पळालेले आहे. त्यांना आपण इतकी मोठी रियायत देतो, आणि जे लोक, समजा एक उदाहरण की औरंगाबाद शहरामध्ये 2.5 लाख रेसिडेन्शियल कन्झ्युमर्स आहे, त्या 2.5 लाख कन्झ्युमर्स पैकी 1.5 लाख असे कन्झ्युमर्स आहे की ज्यांच्या महिन्याच्या एव्हरेज बिल जे आहे ते 100 किंवा 150 युनिट्स येतं. तर त्याच्या बाबतीत काही निर्णय घेतला तुम्ही 50% वेव ऑफ नाही करणार असेल तर आम्हाला सांगा की मार्च पासून दर महिन्याला आम्ही 100 युनिट, 150 युनिट, 200 युनिट तुम्हाला काय कमी करायचे आहे ते कमीत कमी त्याचा काही डिसिजन आलं तर चांगलं होईल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल, आम्हाला असं वाटतं. दारूची दुकानं काल सुरू झाली आहेत आणि तुमची आग्रही मागणी होती की मंदिर मस्जिद सुरू करा. नाही, ज्या लोकांनी माझा विरोध केला होता की नाही आपण धार्मिक स्थळांच्या बाबतीत कशाला बोलत आहे, म्हणजे शिवसेनेच्या लोकांनी तर हे म्हटलं होतं की उद्धव साहेब आता एक 8 दिवसामध्येही याच्या बाबतीत निर्णय घेणार आहे आणि सगळं धार्मिक स्थळ जे आहे ते उघडणार आहे. ते आताही ना झालेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे, त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. आता सत्तामध्ये बसलेल्या लोकांनी आता लोकांना समजावून सांगा की दारूची दुकानं उघडली तर काही होत नाही,
फक्त करोना जे आहे त्याचा खतरा मंदिरीमध्ये आहे, मशिदीमध्ये आहे, गुरुद्वारामध्ये आहे किंवा सगळ्या धार्मिक स्थळामध्ये आहे, हे त्यांनी सरकारने सांगितलं तर बरं होईल. प्रकाश आंबेडकरांनी बिहारच्या निवडणुकीमध्ये एमआयएमला पुन्हा एकदा साथ घातलेली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली काय भूमिका आहे या त्यांच्या काय? नाही, त्याच्या बाबतीत आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादरी साहेबांनी सविस्तर एक उत्तर दिलेले आहे आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा अलायन्स करतो तर आमचा अलायन्स बिहारमध्ये जे झालेला आहे अनेक महिन्यापासून त्या नेत्यांची आमची बोलणी सुरू होती. आता आपण बघेल की येणारा एक 4-5 दिवसामध्ये आमच्या पार्टीच्या इतकी मोठी एक घोषणा होणार आहे की बिहारच्या इलेक्शनच्या संदर्भात आमच्या अलायन्स कुणाची सोबत होत आहे. बहुतेक एक 3-4 दिवसामध्ये त्याची घोषणा होईल. असं नाही आहे की आम्ही ते नेते ऑनलाईन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याशी हे करायचे आहे. वाटाघाटी असतं, बोलणं असतं, ते मोठे नेते जे असते ते बसतं आणि ते त्याच्या बाबतीत ते निर्णय घेतं. तसं काही झालेलं नाही आहे. म्हणून आम्हाला बिहार पुरता जे आहे ते असद ओवैसी साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते आहे. ओवैसी साहेबांनी म्हटलं की यांच्यासोबत जायचं तर जायचं. नाही, ते मला सांगता येत नाही कारण ते राष्ट्राचा मुद्दा आहे आणि ओवैसी साहेब याच्या बाबतीत निर्णय घेणार आहे. मी एक लहानसा कार्यकर्ता आहे, गफ्फार कादरी साहेब एक लहानचे कार्यकर्ता आहे. आम्ही महाराष्ट्राचे औरंगाबाद पुरते आम्ही जाणार आम्ही सगळं युनिट जाणार. तुम्ही धार्मिक स्थळाचं लाईट बिल रद्द करा. हा नाही आम्हाला हे सांगायचे आहे की मार्च पासून ते आजपर्यंत धार्मिक स्थळ उघडलेले नाही तरी सुद्धा त्यांना वीज बिल देण्यात आलेले आहे. ते मंदिर असू द्या, मशिदीत असू द्या, गुरुद्वारा असू द्या, गिरजाघर असू द्या, बुद्धविहार असू द्या किंवा जैन मंदिर असू द्या, हे सगळ्यांचं बिल शून्यवर आणा हे आमची मागणी आहे. कारण हे जे धार्मिक स्थळ असतं त्यांना सरकारकडून काही पैसा मिळत नाही. ते एक मशिदीमध्ये दर फ्रायडेला ते लोकांकडून पैसा इकट्ठा करते, लोक देतं किंवा मंदिरमध्ये जाताना लोक ते दानपेटीमध्ये पैसे टाकतात आणि त्याच्यातून त्यांचा सगळं कारभार सुरू असतं. ते सगळं बंद असल्यावर आपण त्यांच्याकडून पैसे मागणार असेल तर हे चुकीचं आहे. आम्ही हे मागणी करत आहे की सर्व धार्मिक स्थळांचे पैसे शून्यवर आणून त्यांच्याकडून 1ही रुपया वसूल करण्यात यावा नाही.